मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे। या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पारोळा शहरातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सकल मराठा समाज बांधव एकत्रित येऊन यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जय भवानी जय शिवराय अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली। या आंदोलनात मराठा समाजच नव्हे तर सर्व समाज एकत्रित आला होता। तसेच शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजकीय व सामाजिक संघटनांनी देखील या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला। रस्त्याने एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा विविध गगनभेदी घोषणा देत तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचला। या मोर्चाचे नेतृत्व आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी केले, तर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात सकल मराठा समाज बांधवांनी तहसील कार्यालय आवारात तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन देण्यात आले। आमदार आपल्या मनोगतात म्हणाले, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली व जीव गेल्यानंतर हे सरकार त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करेल किंवा परिवारातील सदस्याला नोकरी देतील, परंतु त्याचा जीव नाही देऊ शकत। म्हणून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता सकल मराठा बांधवांकडून होऊ लागली। तसेच उद्या पारोळा शहर हे बंद राहील व अतिशय शांततेने बंद हा पार पडेल असं देखील यावेळी सांगण्यात आले। या प्रसंगी आमदार डॉक्टर सतीश पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष आर बी पाटील, संदीप पाटील, छावा अध्यक्ष विजय पाटील, डॉक्टर शांताराम पाटील, दिगंबर पाटील, सचिन पाटील, ॲडव्होकेट तुषार पाटील, सुधाकर पाटील, नगरसेवक डी बी पाटील, पराग मोरे, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील तसेच सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। गेल्या 8 दिवसापासून आपण टीव्ही वर्तमानपत्र याच्यात पाहत आहोत। मराठा आरक्षणाची मागणी एकदम जोरदार चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या वारकऱ्यांनी, ज्या ठिकाणी आमचे मायबाप वारकरी म्हणून जातात त्या ठिकाणी सगळ्या वारकऱ्यांनी एक निर्णय घेतला की मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी येऊ न देण्याचा। पण मुख्यमंत्र्यांनी एक शब्द वापरला की मराठे त्या ठिकाणी साप सोडणारे। आम्ही 58 मोर्चे अतिशय शांततेने काढले, एकही मोर्चामध्ये कुठे गालबोट लागला नाही। इव्हन 10-10, 15-15 लाखाचे मोर्चे होते, त्या मोर्चामध्ये ॲम्ब्युलन्सला सुद्धा आम्ही जागा दिली आणि मराठा समाज असे चुकीने कधी हे कृत्य करणार नाही। आणि मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे त्या ठिकाणी किल्ली उडवली। जर आम्हाला सापच सोडायचे असतील तर आम्हाला वर्षा निवासस्थान आहे, वर्षा निवासामध्ये साप सोडू, एवढे मराठा समाज। पण मराठा समाजाचा हा संयमाचा अंत पाहत आहे। मराठा समाजातील शेतकरी असतील, अंगणवाडी सेविका असतील, विनावानी शिक्षक असतील, सगळ्यांची एक प्रकारे थट्टा लावली आहे आणि यांना फक्त यांचं राजकारण करायचं आहे आणि त्या राजकारणामध्येच हे मराठा समाजाला आरक्षण देत नाही आहे। जाणून बुजून मागणी एका दिवसाची नाही आहे, मागणी 4 वर्षापासून आहे। एक केतन किरोडकर नावाचा मनुष्य तो पूर्ण मराठा आरक्षणाला विरोध करतो आणि सरकारला सर्वेची काय गरज आहे। मागे जळगाव जिल्ह्याला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची बैठक होती, त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं। मी पारोळा तहसीलमध्ये स्वतः 152 शेतकऱ्यांनी मागील 6 वर्षामध्ये आत्महत्या केल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी। सरकार जाणून बुजून चाल ढकल करत आहे। यांना यांच्या इतर राजकारण्यांना वेळ आहे, हे माधुरी दीक्षितला भेटायला जाऊ शकतात, हे पुरंदरेला भेटायला जाऊ शकतात, पण आमच्या शेतकऱ्यांना भेटायला यांना वेळ नाही। मराठा आरक्षणासंदर्भात वेळ नाही, चाल ढकल करतात। हे 6 जूनला शिवराज्याभिषेकला शिवराज्याभिषेकला येतात आणि महाराष्ट्रात येऊन सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव काढत नाही। आम्हाला त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं किंवा न घ्यावं याच्याबद्दल दुमत नाही, पण चलो चले छत्रपती का आशीर्वाद आणि शिवाजी महाराज की साथ
अशी यांनी घोषणाच दिली होती. म्हणजे मतं आमच्या याच्यावर घ्यायच्या मोठ्या आशेने मराठा समाजाला आरक्षण मिळेल या आशेने दिलं. पण 4 वर्षामध्ये यांनी काही केलं नाही. फक्त कोर्टाचं नाव सांगतायत. यांची मानसिकता नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं. म्हणून आज या ठिकाणी आपण बहुसंख्येने या ठिकाणी मराठा बांधव किंवा इतरही बांधव जमलेत. हा आपला सगळ्यांचा हक्काचा प्रश्न आहे. आरक्षण हे द्यायला पाहिजे. आरक्षण हे घटनाबाह्य आहे. पण यांनी याच्यामध्ये घटनेत तरतूद आहे आरक्षणाची. यांनी चालढकलपणा करताय आणि त्यामुळे हा आक्रोश आहे. आम्ही अजून सुद्धा सांगतोय, आम्ही संयमाने, अतिशय संयमाने मोर्चा काढला. उद्याचा बंद सुद्धा आम्ही अतिशय शांततेने करू. पण आमचा संयम ही आमची कमजोरी नाहीये. आम्ही यांना दाखवून देऊ की आमचा एक बांधव गेला तर आम्हाला त्याचं जीवाचं फार मोठं मोल आहे. कारण की एक घराचा मुलगा, तरुण मुलगा या आरक्षणासाठी गेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला घटनेच्या याच्याने लोकशाही मार्गानेच आपण आंदोलन करू आणि सरकारला हे आरक्षण देण्यास भाग पडू. या ठिकाणी सगळे मराठा बांधव असतील, सगळेजण मोठ्या संख्येने जमले, सगळे पदाधिकारी, सगळ्या पक्षांचे नेते, मी सगळ्यांचा आभार मानतो. यानंतर अण्णासाहेब पुढील मार्गदर्शन करतात. पुढे नाना थोडं साईड. आज पारोळा शहर व पारोळा तालुक्याच्या वतीनं माननीय तहसीलदार यांना जे निवेदन आपल्याला द्यायचं आहे त्यासाठी उपस्थित सर्व समाज बांधव, सर्व पक्षाचे ज्येष्ठ सहकारी, प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि माझे सर्व तरुण मित्र, काल आपल्याला सगळ्यांना दुःखदायक अशी गोष्ट ऐकायला मिळाली, पाहायला मिळाली. मराठवाड्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये एक उठाव तयार झालेला आहे. सहन झालं नाही, आपल्या भावना कोणी जाणून घेत नाही, राज्याचा मुख्यमंत्री त्याला तोंड देऊ शकत नाही, आपल्यामध्ये येऊन आपलं निवेदन घेत नाही. या भावनेतनं शेवटी त्यानं गोदावरी नदीत आपलं आत्मबलिदान केलं. सारं राज्य आणि देश शून्य झालेला आहे आणि त्याचं बलिदान हे व्यर्थ जाऊ नये यासाठी राज्यभर आता तीव्र आंदोलनाची ठिणगी देखील उठलेली आहे. आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे, गेल्या 3-4 वर्षात राज्यात जवळपास 58 मोर्चे, प्रत्येक जिल्ह्यात असेल, तालुक्यात असेल, 58 मोर्चे शांततेच्या माध्यमातून झाले. संख्या मोजता येणार नाही एवढ्या प्रचंड ताकदीनं आपण सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित होतात. काही ठिकाणी मुलींनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. जे निवेदनं दिली ते मुलींच्या माध्यमातूनच दिली गेली. 3.5-4 वर्षापासून फक्त समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करतं. काल पंढरपूरला आषाढीच्या निमित्तानं 10 लाख वारकरी समाज त्या ठिकाणी उपस्थित होते. वारकरी समाज असो, तिथे उपस्थित सगळ्यांची इच्छा होती की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यावं आणि काल जाहीर करावं की या समाजाला आम्ही न्याय देण्याची भूमिका घेऊ. पण दुर्दैव आहे आपल्या सगळ्याच की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती गोष्ट गंभीरतेने घेतली नाही. उलट समाजामध्ये ते चीड निर्माण होईल असे वक्तव्य त्या ठिकाणी केले की मी जर जाणार होतो, पूजेचा मान मला होता, मला तर झेड सिक्युरिटी होती, त्यामुळे माझं कोणीच काही केलं नसतं. परंतु वारकरी समाजाच्या त्या याच्यात काही लोक साप सोडणार होते, काही ठिकाणी वेगळा प्रकार होणार होता आणि म्हणून वारकरी समाजामध्ये दंगल निर्माण होऊ नये, वेगळ्या भावना निर्माण होऊ नये म्हणून मी ती पूजा थांबवली. आणि या मनोवादी विचाराच्या माणसानं शेवटी घरी विठ्ठल रुक्माईची पूजा बायकोसह केली. ठीक आहे, देव धर्म आपण सगळेच मानतो. आज या निमित्तानं एकच आहे की मराठा समाजानं कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशीच भूमिका घेतली. कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला हात न लावू लागता, त्याच्यावरही अन्याय न होता आम्हाला आमचं आरक्षण मिळालं पाहिजे या प्रकारची भावना या राज्यातल्या समाज धर्मांनी घेतली, मराठा समाजाच्या बांधवांनी. आणि म्हणून इतर समाजावर अन्याय होत नाही हे लक्षात आल्यावर तो राजपूत समाज असू दे, इतर SC असू दे, ST असू दे, मुस्लिम समाजानं सुद्धा आपल्या मोर्चामध्ये सहभागी होऊन की खरोखर मराठा समाजावर अन्याय होतो एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे भावना आपण पाहिली. की अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव सुद्धा स्वतः त्या मोर्चामधल्या लोकांना मदत करत होते, पाणी पाजत होते, जे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करत. आताच बाळासाहेब पाटील हे देखील बोलले की राजपूत समाजाने सुद्धा याला पाठिंबा दिला. म्हणजे कुठला असा समाज नाही
की आमच्यावर अन्याय होतोय म्हणून याला देऊ नका असं वक्तव्य कोणीच केलेलं नाही. आणि म्हणून आम्ही सगळे या देशाचे किंवा राज्याचे घटक आहोत. या भावनेतनं हे सगळं होत असताना 58 मोर्चे लाखोच्या संख्येनं शांततेत पार पडले आणि मला वाटत नाही की समाज अशा चुकीच्या मार्गाला जाईल. कोणी साप सोडेल आणि वेगळा विध्वंस तयार करेल असं नाही. पण मुख्यमंत्र्यांना त्याचा निषेध तर आपण करायलाच पाहिजे. तो करतोच आहे. काल एक काकासाहेब शिंदे नावाच्या तरुणानं स्वतःचं आत्मबलिदान केलं. आता त्याचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही या प्रकारची भावना समाजामध्ये आहे, राज्यातल्या सगळ्या घटकांमध्ये आहे. मला वाटतं या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारच्या सुद्धा भावना आता आपण पाहतोय की सगळ्यात तिथे लोक तर प्रेत उचलायला तयार नाही. आता तुम्ही 10 लाख 25 लाख द्याल, त्याला नोकरी द्याल भावाला, याच्यानं त्याचा तो काही जिवंत होणार नाही. आणि म्हणून हा रोष या निमित्तानं आपण व्यक्त करण्यासाठी आता आमचं तर सगळं संपलं आहे, पण तुमची पुढची पिढी ज्या समाजातून निर्माण झाली त्या आरक्षणाचा फायदा तुम्हाला देखील व्हावा यासाठी तुम्हाला सुद्धा आपण याच्यामध्ये सहभागी करून घ्या. शेवटी कोणताही समाजाचा घटक असेल आणि त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर ती भूमिका आपल्याला व्यक्तच करावी लागेल. मागच्याच आंदोलनाच्या वेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही गरीब मुलांना शिष्यवृत्ती देखील देऊ, जातीच्या आधारानं त्याला फायदा देऊ. मी दाव्यानं एका संस्थेचा अध्यक्ष नात्यानं सांगेल की तो शिष्यवृत्ती आलीच नाही, त्याच्या खात्यामध्ये जमा झालेलीच नाही. आणि म्हणून सातत्यानं फक्त बोलायचं, वेळ काढूपणा करायचा आणि आपली भूमिका त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने व्यक्त करायची. याचा निषेध करण्यासाठी आज समाज बांधवातल्या अनेक तरुणांनी भाग घेतला. स्वतः ते फिरले, शहरामध्ये गेले. उद्याचं आज कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून उद्या बंदचं आवाहन केलं आणि मला वाटतं लोक देखील त्याला प्रतिसाद देत आहेत. उद्या आपला बंद होईल, तो शांततेच्या मार्गाने आपल्याला करायचा आहे. कुठेही दगडफेक नाही, कोणाचा कास फोडायचा नाही. पण हा आपल्या व्यथा या कपाळ करंट्या लोकांना, गेंड्याच्या कातडी पंगरलेल्या लोकांना द्यावी या प्रकारची भूमिका आपल्या माध्यमातून सगळ्यांची आहे. आणि म्हणून एक निवेदन 5 मुलींनी पुढे यायचं आहे, 5 मुलांनी पुढे यायचं आहे. फक्त निवेदन देण्यापूर्वी आपल्याला त्या काकासाहेब शिंदेला श्रद्धांजली द्यायची आहे. जागेवरच सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहून त्याला श्रद्धांजली देण्यासाठी थांबावं शांततेत. त्याच्या आत्म्याला चिरशांती मिळो आणि त्यानं जे काही आत्मबलिदान केलेलं आहे ते व्यर्थ जाणार नाही या प्रकारची प्रार्थना आपण करूया. धन्यवाद. आहे त्या जागेवर उभं राहायचे. वेळ सावधान. चल 5 मुली आणि 5 मुलं या.